नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 नोव्हेंबरचा भाग ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहेत. कारण दोन्ही काउन्सिलरने म्हणजे दोघांच्याही काउन्सिलरने यांना फोन केलेला असतात, भेटण्याची वेळ सांगितलेली असते. त्यामुळे आणि आता शेवटपर्यंत बघूयात की नक्की आता काय काय धमाला होणार आहेत या एपिसोडमध्ये आणि काही नाही. आणि सुरुवातीला आपण बघतो की इथे नंदिनीने जीवासाठी ताट आणलेलं असतं आणि ती खाऊ घालत असती की एक घास याचा एक घास त्याचा, आणि शेवटी ती खाऊ घालता घालता म्हणते की एक घास बाबांचा. आणि नंदिनीने जेव्हा बाबांचा घास म्हटल्यानंतर जीवाला बाबांनी जे हाणलेले फटके ते आठवतात आणि तोही तिथे विज्युअलाइज केलेला आहे. आणि ते त्याला आठवल्यानंतर त्याला तो घास काही घशाच्या खाली उतरत नसतो आणि तो नंदिनीला म्हणतो की आत्ता नको, मला माझं पोट भरलंय. आणि नंदिनी म्हणते की असं काय करताय. नंदिनी म्हणते एक तर घास राहिला. जीवा म्हणतो की नको ग नंदिनी, मला नकोय. आणि नंदिनी म्हणते की असं कसं चालेल जीवा, पण जीवा काही ऐकत नाही. त्याने तिथे ठेवलेलं पाणी पितो आणि नंदिनीला म्हणतो की गुड नाईट. नंदिनी म्हणते की असं नाही करायचं जीवा, गोड कुठे खाल्लं तुम्ही, माझ्या नावाचा घास पण राहिला की अजून. असं नंदिनी म्हणते की शेवट नेहमी गोडच व्हायला हवा. असं म्हणून नंदिनीने तो गोडाचा घास जीवाला खाऊ घातलाय. नंदिनी म्हणते की हा घास नंदिनीचा आणि ती त्याला खाऊ घालून देते. आणि खाऊ घातल्यानंतर जेव्हा जीवा म्हणतो काय कर नंदिनी, मला खाऊ घातल्यानंतर स्वतः मात्र उपाशी आहेत. जीवा म्हणतो की मला माहितीये तू माझ्या आधी कधीच जेवत नाही, मला जेवू घालतेस आणि तू उपाशी राहतेस का. आणि जीवा म्हणतो की शेवट तर गोडच व्हायला हवा. आणि जीवा पण ते गोड जे असेल ते शिरा असेल मे बी, आणि तो घास घेतो आणि नंदिनीला खाऊ घालतो. आणि जीवा परत नंदिनीला खाऊ घालतो आणि नंदिनी म्हणते की बस बस, या एका घासातच पोट भरलं माझं. आणि जीवा म्हणतो की बरं हे नेऊन ठेव. आणि जीवा नंदिनीकडे ताट देतो तिच्याजवळ आणि तिला गुड नाईट म्हणतो पुन्हा एकदा. नंदिनी म्हणते की जीवा थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं. जीवा म्हणतो की नंदिनी मी खूप दमलोय ग, ऑफिसमध्ये ना खूप कामं होती ग. आणि जीवा म्हणतो की मला ना आळस येतोय असं नाही दाखवायचंय ग कोणाला, मला फक्त आणि फक्त आता कामच करायचंय. नंदिनी म्हणते की एक महत्वाचं बोलायचं होतं जीवा. आणि जीवा म्हणतो की काय. नंदिनी म्हणते की त्या काउन्सिलरचा मेसेज आला होता, त्यांनी भेटायला बोलवलंय आपल्याला. आणि इकडे जीवा म्हणतो की मला नंदिनी श्वास घ्यायला पण वेळ नाहीयेत, एक काम कर ना, तूच जाऊन त्यांना भेटून येत ना त्या काउन्सिलरला, आणि काय म्हणतात ते मला कळव. नंदिनी म्हणते की बरं मिस्टर जन्मेजय, आता झोपा तुम्ही. आणि नंदिनीच एवढं बोलणं ऐकून जीवा झोपून जातो. पण नंदिनी काय बोलते ना हे त्याच्या लक्षातच आलेलं नसतं आणि नंदिनीला या गोष्टीचं टेन्शन येतं. आणि नंदिनी म्हणते की मनोमन माझे जीवा हरवत चाललेत. असे कसे, हसणं विसरलेत जीवा, त्यांचं हसणं पुन्हा आलंच पाहिजे देवा, जीवाचं हसणं असं हरू देऊ नको. असं नंदिनी देवाजवळ प्रार्थना करते. आणि त्यानंतर आता सकाळ झालेली दाखवलेली आहे. आणि इकडे आता काव्याची एक्झाम असल्यामुळे काव्या जोरजोरात गणपती बाप्पाजवळ घंटी वाजवत असते. आणि तेवढ्यात तिथे प्रेक्षकांना मानिनी काकू येतात. आणि मानिनी काकू तिच्या जवळ येतात, देवाचं दर्शन करतात आणि म्हणतात अगं काव्या, काय ग आज काय देवाला खुश करून सोडणार आहेत का. काव्या म्हणती हो मग, आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत काकू. आणि परीक्षा जवळ आलीत ना काकू की सगळे पोरं असे रांगेत उभे असतात बाप्पासमोर, बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्याला म्हणवण्यासाठी, नाही का. आणि आता माझ्यासाठी सुद्धा मला असं रांगेतच उभं राहायचंय बघा, बाप्पाकडे माझ्यासाठी प्रार्थना करायची आहे. मानिनी काकू म्हणतात की काव्या, ह्या काव्याला अशी काय गरज आहे असं नमस्कार वगैरे करायची. अगं तू असा पेपर सोडवशील बघ आणि टॉप करशील. आणि काव्या म्हणते की आणि काकू त्यासाठीच आशीर्वाद हवा ना, म्हणून तर मी जोर जोरात घंटी वाजवते बाप्पा समोर आणि त्याला सांगतेय बाबा सगळं नीट कर. आणि तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या घराच्या बाहेर आलेलं असतं आणि जोर जोरात बेल वाजत असते. आणि मानिनी काकू म्हणतात की अगं बाई, शुभ संकेत असल्यासारखी बेल वाजली बघ घराच्या दाराची. काव्या म्हणते की बरं मी बघते हा काकू कोण आलंय ते. आणि तेवढ्यात काव्या दरवाजा उघडण्यासाठी जाते. दरवाजा उघडते तर काय, त्या काउन्सिलर मॅडम असतात. आणि त्यांना बघून काव्या
थोडं आश्चर्यच होती. आणि इकडे मानिनी म्हणतात की काव्या कोण आलायत ग? आणि काव्याला कळत नाही, घाबरते की काय सांगू यांना की कोण आलेला आहेत म्हणून. आणि प्रेक्षकांनो इकडे काव्याने थाप मारलेली असते की त्या काउन्सिलर मॅडम माझ्या गणिताच्या म्हणजे मॅथ्सचे टीचर आहेत म्हणून. आणि बघा मंडळी, इथं नंदिनी जाहिरात दिलेली असती पेपरमध्ये त्या हाराची, आणि ती वाचत असते की काय जाहिरात आलेली आहेत म्हणून. आणि नंदिनी ती जाहिरात वाचते की हा हार चुकून आमच्या ज्वेलरकडनं चुकून विकल्या गेला आहे. ज्यांनी कोणी हा हार विकत घेतला आहे त्यांनी ह्या नंबरवर संपर्क करा असं त्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं असतं. आणि नंदिनी विचार करते की लवकरात लवकर काहीतरी रिस्पॉन्स येईलच. आणि नंदिनी म्हणते की आता कितीही पैसे मोजावे लागले तरी चालेल, पण मी हा हार विकत घेणारच. आणि प्रेक्षकांनो अजूनही हा हार कोणी घेतलाय हे मात्र एक सिक्रेटच आहेत हं. आणि तेवढ्यात तिथे जीवा येतो फोनवर बोलत बोलत. तो कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि कामासंदर्भातच बोलत असतो. आणि इकडे ही नंदिनी त्याने लिहिलेली कविता वाचत असते. आणि नंदिनीच्या हातात एक कागद असतो, ती कागदमध्ये ती कविता केलेली असती ना जीवाने नंदिनीसाठी रेस्टॉरंटमध्ये. आणि इकडे जीवाला मात्र त्या फोनवर बोलणारे त्यांच्यासाठी एक नंबर लिहायचा असतो. आणि त्यामुळे जीवा म्हणतो की नंदिनी मला एक कागद दे ग. आणि नंदिनी तो कागद मुद्दाम जीवाच्या समोर ठेवते नाही का. आणि तिला असं वाटतं की दिवा किती छान कविता करायचेत, आधी मस्त हरवून जायचेत कवितेमध्ये. आता असं नको व्हायला की जीवा त्यांची कविताच विसरायला होईल. आणि नंदिनी म्हणते की मी असं कधीच होऊ देणार नाही. आणि असा विचार करते आणि कवितेचा कागद ती तिथेच ठेवून देते. आणि जीवाला एक पेनही लागत असतो. आणि नंदिनी म्हणते की हो हो देते. आणि पेन मागितला पण ही इकडे गडबडून गेलेली असती, त्याच्यामुळे ती काही पेन देत नाही. आणि जीवा म्हणतो की आहे इथे पेन. त्यानंतर जीवा तिला म्हणतो की कागद दे. आणि ती कागद शोधण्यासाठी ड्रेसिंग टेबलच्या तिथे जाते, पण तेवढ्यात तो कागद उडून जीवाजवळ जातो. आणि जीवा ती कविता वाचतो सुद्धा, पण त्याला थोडं वाईट वाटतं. पण त्याला तो नंबर लिहायचा असतो ना, त्यामुळे मग त्या कवितेच्या याच्यावरच तो नंबर लिहितो. आणि तिला खूप वाईट वाटतं की जीवाने ती कवितेचा एवढी प्रेमाने लिहिलेली कविता त्यामागे त्याने त्याचा नंबर लिहिलेला. आणि हे काही नंदिनीला पटत नसतं. आणि यांचा सीन यांनी इथे थोडा बाजूला ठेवलाय. त्यानंतर आता दरवाजावर कोण आलेलं आहे त्यामुळे मानिनी काकू थोड्या पुढे येतात आणि म्हणतात की कोण आलेत ग? ग ह्या तर तुझ्या गणिताच्या शिक्षकात ना. आणि काव्या पण थोडं रिलॅक्स होऊन म्हणते की हा हा हो हो. आणि नंतर काव्याला आठवते की ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा आपण सांगितलं होतं की ह्या माझ्या मॅथ्सच्या टीचर आहेत म्हणून. तेव्हा ते तिच्या लक्षात येतं. आणि मानिनी काकू म्हणतात अगं काय ग तुझ्या टीचर्स ना त्या. आणि मानिनी काकू म्हणतात सॉरी हो, ओळखायला थोडासा वेळ लागला. मानिनी काकू म्हणतात अहो दारात का उभ्या राहिलात, या ना आतमध्ये या ना. आणि ह्या काउन्सिलर मॅडम आतमध्ये येतात काव्याकडे बघत बघत आणि मध्ये येऊन परत उभ्या राहतात. आणि त्या काउन्सिलर मध्ये आल्यानंतर म्हणतात की काय ग काव्या गणित कशी चालली आहेत. आणि मानिनी काकू म्हणतात की आमच्या काव्याचा अभ्यास जोरदार चालू असतो. मानिनी काकू म्हणतात तुम्हाला तर माहिती आमची काव्या अभ्यासाच्या बाबतीत सगळ्यांच्या पुढे आहे. आणि काव्या मनात ना आता घाबरलेली असते आणि मनात ती काय पुटपटत असते ना, हे ऐकून तुम्हाला मज्जा येणार आहेत. आणि ती म्हणते की ह्या काउन्सिलर मॅडम अचानक घरी कुठून आलात आमच्या. आणि काव्य म्हणते की मानिनी काकूंना हे सगळं अभ्यासाच्या बाबतीत वाटतंय. आणि मानिनी काकू म्हणतात की काव्याने तुम्हाला मगाशी दारात उभं केलं आणि इथे घरात उभं केलं, तुम्ही बसा मी पटकन तुमच्यासाठी चहा टाकते. त्या काउन्सिलर म्हणतात की चहाचं राहू द्या, आम्हाला दोघींना आहे ना रिव्हिजन करायची आहे. असं बोलून त्या काव्याकडे बघून स्माइल करतात आणि म्हणतात की गेले 3 महिने मी तिचं गणित घेते, तिची तयारी बघावी लागेल ना मला, तिची कुठवर झाली ते. आणि इकडे काव्याला काही सुचतच नसतं. आणि त्या काउन्सिलर मॅडम म्हणतात की बरोबर बोलते ना मी. काव्या म्हणते की हो हो मॅडम, माझ्या रूम मध्ये जाऊन बसूयात का रिव्हिजन करायला. पण असं काव्या मुद्दाम बोलते तर आपल्याला माहीतच आहे. आणि मानिनी काकू म्हणतात की जा बेटा जा, तुमच्या खोलीत जाऊन अभ्यास करा, काहीच हरकत नाही. आणि मानिनी काकू म्हणतात की काव्या त्या स्वतः आल्या आपल्या घरी, आजकाल अशा टीचर्स मिळतात कुठे. आणि त्या काउन्सिलर मॅडम म्हणतात हो ते तर आहेच, पण विद्यार्थ्यांनीही ऐकायला हवं टीचरांचं. आणि काव्या म्हणते की ऐकणार ना, का नाही ऐकणार मी तुमचंच ऐकत असते ना मी टीचर, चला चला.
माझ्या खोलीत बसूया, इथे कशाला वेळ वाया घालवायचा, रिव्हिजन करूया आणि माझ्या रूम मध्ये बसूयात असं बोलून काव्या आणि ते काउन्सिलर दोघेही काव्याच्या रूम मध्ये जातात. आणि मानिनी मनोमन विचार करते की किती मन लावून अभ्यास करते ही काव्या. नंदिनीने ते जीवाने त्या कागदावर नंबर लिहिलेला असतो, त्यामुळे नंदिनी म्हणते काय हो जीवा, या कवितेचा कागद का खराब केला तुम्ही. आणि मग जीवा म्हणतो की मग काय झालं. आणि नंदिनी म्हणते की तुम्हाला माहिती जीवा, हा कागद मी किती जपून ठेवला होता, असं का केलं तुम्ही. जगातला सगळ्यात मौल्यवान कागद होता हा माझ्यासाठी, कारण यावर तुम्ही तुमची कविता केली होती जीवा. आणि जीवा म्हणतो बरं ठीक आहे ना, आता जास्त जीव नसतो लावायचा गोष्टींना, दे सोडून. आणि नंदिनी चिडून म्हणते की इट्स नॉट ओके ॲट ऑल, माझे आधीचे जीवा असे नव्हते, असं काय करतायत जीवा, तुमच्या अशा वागण्या बोलण्यामुळे मला काळजी वाटायला लागली आता. आणि नंदिनी म्हणते की जीवा काय करतावं, अशा गोष्टी मनात दाबून नका ठेवू. नंदिनी म्हणती अहो माझ्याशी बोला, मोकळे व्हा, हवं तर माझ्या कुशीत येऊन रडा, मोकळं वाटेल प्लीज, पण असे तुम्ही वृक्ष होऊ नका. आणि जीवा ते इग्नोर करून निघत असतो, पण नंदिनी म्हणते की थांबा. नंदिनी म्हणते की कालपर्यंत व्यवहारामागे धावत नव्हता तुम्ही आणि आज कवितेसाठी व्यवहार बघताय. जीवा म्हणतो की हो बघतोय, कारण कविता हे माझ्यासाठी जग नाहीयेत नंदिनी, आणि कविते मागचा व्यवहार आता मला महत्वाचा वाटतोय. जीवा म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असतं, आयुष्यभर मी काय कलेचा कुर्ता घेऊन नाही फिरू शकत. जीवा म्हणतो की आता मी नोकरीचा शर्ट घातलाय आणि मला सगळी गणित आता स्वच्छ दिसतायत, आईच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान बघायचा आहे. नंदिनी म्हणते की तुम्ही आधीचा आत्मविश्वास गमावताय, त्याचं काय करायचं. जीवा म्हणतोय की काय गमवतोय मी त्यात. नंदिनी म्हणते काय गमवताय दाखवते, सांगत नाही दाखवतेच मी तुम्हाला. आणि नंदिनी आरशासमोर जाते आणि लिपस्टिकने त्यावर स्माइली काढते आणि म्हणते की जीवा हे गमवलंय तुम्ही, तुमचं हसू ते गमवलं आहे तुम्ही. नंदिनी म्हणते की काही करून जीवा मला तुमचं हे हसू परत आणायचंय. जीवा म्हणतो की नंदिनी काहीही माग, पण हे नको मागू. नंदिनी म्हणते की का जीवा असं का म्हणतायत तुम्ही. जीवा म्हणतोय की मी खूप लोकांचं हसू गमवलंय, माझ्यामुळे बरेच लोकांनी त्यांचं हसू गमवलंयत ग. जीवा म्हणतो की मुळात आपल्या चेहऱ्यावरचं हसू मॅटर करत नाही नंदिनी, आणि किती जणांच्या चेहऱ्यावर हसू आपल्यामुळे उमटतंय हे महत्वाचं आहे. तुझ्या हसण्यामुळे घरात आनंद अभिमान वाटतो, तसं माझ्यामुळे नको का व्हायला. जीवा म्हणतो की हे बघ आता मला ना काहीतरी करून दाखवायचंय, तू आता तुझ्या जीवाला विसर बरं, मला नाही वाटत जुना जीवा सापडेल आता. आणि आता जीवा निघून जातो तिथून. आणि नंदिनीला जीवाचं बोलण्याचं खूप खूप वाईट वाटतं आणि खूप खूप रडते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणते मी आता आधीचा जीवा शोधून दाखवणारच. काय म्हणाले जीवा, हसणार नाहीत तुम्ही. नंदिनी मनाशीच म्हणते की जीवा मी असं काहीतरी करेल ना की तुम्ही पोट धरून खळखळून हसाल, माझ्यासाठी मोदक कराल, सगळं पूर्वीसारखं कराल. नंदिनी म्हणते की आधीसारखा जीवा शोधल्याशिवाय मी तर आता काही गप्प बसणार नाही. आणि हे नंदिनी मनाशी ठरवलेलं असतं आणि एक अशी चुटकी वाजवते, म्हणजे काय आता नंदिनीमध्ये एक नवी उभारी आणि प्रसन्नता आलेली दिसते आपल्याला. आणि प्रेक्षकांना इथे आता नंदिनीची नवीन उभारी आणि प्रसन्नता म्हणजे या आता नंदिनीच्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की आता परत जुना म्हणजे जो हसणार खेळणारा जीवा असतो तो तर आता परत येईल. पण आपण बघतो ह्या काउन्सिलर मॅडम कोणाच्या सांगण्यावरनं घरी आल्यात ते आपण बघूयात. आणि ही काव्या थोडीशी आश्चर्यच होती आणि म्हणते की काय सांगताय मॅडम, तुम्ही पार्थ यांनी सांगितलंय की तुम्हाला घरी यायला. आणि त्या मॅडम म्हणतात की हो, कोर्टातून आता मी इथेच आली आहे आणि तुम्हाला भेटायला यायचं म्हणून पार्थ म्हणत होती की माझा वेळ वाया जाईल, माझा अभ्यास होणार नाही, म्हणून तर त्यांनी नकार दिला होता तुम्हाला भेटायला येण्याचा. आणि मग इथे या काउन्सिलर मॅडम म्हणतात की त्यांनीच मला फोन केला होता. आणि काउन्सिलर आता काव्याला झालेला सगळा प्रकार सगळं गोष्ट सांगत असतात. पार्थने फोन केला होता मला आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही घरीच या. आणि त्या मॅडम म्हणतात की घरी कशाला. आणि पार्थ त्यांना असं उत्तर देतो की शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, मग तुम्ही आमच्या घरी या, आशीर्वाद बंगल्याची पायरी चढा, असं फोनवर तो त्या मॅडमला सांगत असतो. आणि त्या मॅडम खूप खुश होतात आणि म्हणतात की तुम्ही खरंच खूप प्रेम करतात हो तुमच्या बायकोवर. आणि काव्या सगळा झालेला प्रकार तिला सांगत असतात आणि म्हणतात की मी त्यांच्या म्हणण्यानुसारच तुमच्या घरी आली बरं
का. आणि काव्या ना हे ऐकून मनाशीच असते आणि म्हणते की काय झालं काव्या. काउन्सिलर मॅडम म्हणतात अशी मनाशीच का हसते. आणि काव्या म्हणते की माझ्या बोक्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हसू आलंय. आणि त्यावर त्या काउन्सिलर काव्याला छान उत्तर देते आणि म्हणते ज्या माणसामुळे बाईच्या चेहऱ्यावर हसू येतं ना त्या बाईने त्या माणसाला सोडू नये बरं. आणि काव्या काही बोलणार तेवढ्यात तिथे पार्थ येतो त्या काउन्सिलर साठी चहा घेऊन. आणि पार्थ म्हणतो की बरं झालं मॅडम तुम्ही आलात. आणि पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्या रिक्वेस्टवर घरी आलात हे बघून खूप छान वाटलं मला मॅडम. आणि काव्या म्हणते की प्लीज चहा घ्या ना मॅडम चहा. आणि इकडे मॅडम चहा पितात तेवढ्यात काव्या पार्थवर चिडून घेते आणि म्हणते काय हो देशमुख तुम्ही माझ्या मागेरी गोष्टी छळवतात आणि मला नंतर कळवतात. आणि पार्थ म्हणतो मी काय करू त्याला की तुम्हाला नेहमीच सगळं नंतर कळतं. आणि इथे काव्या कन्फ्युज झालेली असते त्याच्या बोलण्यावर. आणि मग त्या काउन्सिलर असं करतात. आणि मग काव्या म्हणते की करूया काउन्सिलिंग पासून सुरुवात करूया. मग पार्थ म्हणतो करूया ना सुरुवात मग माझ्यापासून करूयात सुरुवात. आणि ह्या मॅडम म्हणतात की अहो पार्थ तुम्हाला काय गरज आहे काउन्सिलिंगची. आणि त्या मॅडम म्हणतात की तुम्हाला हे लग्न हवंय तुम्हाला काही गरज नाहीये काउन्सिलिंगची. तुमचं उत्तर मला आधीच माहितीये. मला काव्याशीच बोलू द्या कारण काव्यावर सगळं अवलंबून आहे तुमचं लग्नाचं डिसिजन अँड ऑल. आणि काय ग काव्या बरोबरच ना. त्या बोलल्यानंतर काव्या जरा घाबरून जाते. आणि पार्थ म्हणतो की ठीक आहे तुम्ही बोला काव्याशी मी आहे बाहेर. आणि काव्या परत पार्थकडे बघते आणि पार्थ तिथून मात्र निघून जातो. आणि इथे आता काव्याचं काउन्सिलिंग सुरू आहे. आणि बघा मंडळी हे काउन्सिलिंग किती छान करतात म्हणजे किती छान दोघांनाही समजून सांगतात. आणि या काउन्सिलिंगने तर पार्थचं बोलणं काय आहे हे समजून सांगितलेलं असतं. आणि इकडे यांचं काउन्सिलिंग चालू असताना मध्येच इथे रम्याचा आणि वसू आत्याचा सीन दाखवलेला आहे. रम्या म्हणते की आधी आई मी आज सिक लीव्ह घेतली आहे की तुम्हाला सांगणार आहेत का किती सुनीता सापडल्या असते. आणि वसू आत्या म्हणतात की हा कागद घे आणि यावर मी सगळ्या सुनीतांचे नंबर लिहिलेले. मग रम्या म्हणते की बर आता पुढे काय करायचं. वसू आत्या म्हणतात की काय करायचं म्हणजे घे ते आणि तुझा मोबाईल उचल आणि कर प्रत्येक नंबरवर फोन. रम्या म्हणते आणि काय बोलू तुम्ही मानेनीची मैत्रीण सुनीता का आणि आम्ही तुम्हाला शोधत होतो असं बोलू का मी फोनवर. आणि रम्या म्हणते की ए आई काय बोलतेस तू संशय नाही येणार का त्या सुनीताला. आणि वसू आता म्हणतात की झाला तुझा आगाऊपणा करून. काय ग रम्या दर वेळेला असं दाखवते की सगळ्यातलं सगळं तुलाच कळतं. रम्या म्हणते की ए आई अगं तू चिडू नकोस ग. अगं मी 4 प्रश्न जास्ती विचारतेत ग आपली चूक नको व्हायलात म्हणून. मग वसू आत्या म्हणतात की मी नाही का या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल. अगं मी आई आहे तुझी दर वेळेला आईला मूर्खात पाडू नये. आई आहे मी तुझी पण तुला कसं आहे आईला ओरडल्याशिवाय तुलाच बरं वाटत नाही ना. आणि रम्या म्हणते की चल दरवेळेस मी कशी चुकीची याचा पाडा मोजणार आहेस का तू आई. रम्या म्हणते की काय विचारायचंय फोनवर ते सांग की आपल्याला हवी असलेली सुनीता आपल्याला कळेल. वसू आत्या म्हणतात अगं बाई विचारायची काय गरज आहे तिचा आवाज जरी ऐकला ना आपण तरी आपल्याला लगेच कळेल ही आपली सुनीता आहे. असं काय करतेस माणिनी तिला घराबाहेर काढलं तेव्हा तिचा तो सूर लक्षात नाहीत का तुझ्या. आणि रम्याला तो सूर आठवतो सुनीताचा आणि रम्याचा आवाजही लक्षात आहेत पण ती बाई कोण आहे हे त्यांच्या काही लक्षात येईना. आणि यावरून रम्या म्हणते की हा आई बरोबर बोलतेस तू त्या बाईचा सूर ना चांगलाच माझ्या लक्षात आहे. आणि रम्या म्हणते की आई तू करेक्ट आहेस. आणि वसू आता झाडावर चढतात आणि म्हणतात की आई नेहमी करेक्टच असते. चल फोन आणि कर एकेकीला फोन. आणि रम्या म्हणते की हा करते मी फोन. आणि वसू आत्या म्हणतात की तो पहिला नंबर कर डायल. आता बघूयात मंडळी यांना सुनीता सापडते की नाही. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की यांना सुनीता सापडायला हवी की नाही. आणि प्रेक्षकांनो आता यांचं सीन झाल्यानंतर आपलं काउन्सिलरचं बोलणं चालूच असतं. आणि काव्य म्हणते की दर वेळेला मॅडम तुम्ही मला कात्रीतच पकडतात. पार्थ देशमुख पकडतात अगदी तसं. मानिनी काकूंसमोर काय बोलणार होते मी घाबरलीच होती ना. मला सुचतच नव्हतं काय बोलावं मानिनी काकूंसमोर. आणि त्या काउन्सिलर म्हणतात की अहो तुम्ही खूप हुशार आहात काव्या. मला माहित होतं की तुम्ही ती बाजू पलटवाल. हो पण जर तुम्ही बाजू पलटवली असती तर बाहेरच्यांना कळलं असतं तर. मग काउन्सिलर म्हणतात अहो सावरून घेतलं असतं तुम्ही आणि पार्थने. अहो सावरून घेतलं असतं तुम्ही आणि पार्थने. इतक्या दिवस तुम्ही तुमच्या घटस्फोटाबद्दल थोडं सावरून घेतायत ना. अगदी तसंच खरंच काव्या तुमची केस आहेत ना ती खूपच इंटरेस्टिंग आहेत बघा. म्हणून तर आम्ही तुमचं सगळं मार्गी लावण्यात इंटरेस्टेड आहोत. त्या म्हणतात की तुम्ही इंटरेस्टेड नाही दिसत आहात लग्नात. नाही म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतंय तसं तुम्ही तर मला इंटरेस्टिंग वाटतच आहात पण तुमच्या घटस्फोटाबद्दल तुम्ही विसरलात आहेत. आणि हे बोलल्यानंतर काव्या आता काहीच बोलत नाही नुसती
बघते त्यांच्याकडे. त्या काउन्सिलर म्हणतात की गणपतीमध्ये पाहिलेली काव्या आणि आत्ताची पाहिलेली काव्या बराच बदल दिसतोय. तेव्हा पाहिलेली काव्या वेगळीच होते. ते तिच्या डोक्यात होतं ते तिच्या चेहऱ्यावरून मनावरून लगेच दिसत होतं. पण आता जी बघते ना मी काव्या, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान मला लख्ख दिसतंय. काव्या म्हणते की पार देशमुखांनीच बदललाय ह्यात काव्याला. काव्या म्हणते की माझ्यामध्ये जो काही बदल दिसतोय ना, त्याचं सगळं क्रेडिट 100% पार देशमुख यांनाच आहे. आणि हे जे काव्या बोलत असते ना, ते मंडळी ते खूप मनापासून आणि प्रेमानंही बोलत असते. आणि तिला ते कळत नाही की आपण पारच्या प्रेमात पडलो आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि काव्या उभी राहते आणि त्या काउन्सिलरला म्हणते, आणि तो दिवस होता की ह्या नको असलेल्या लग्नातून मला मोकळं व्हायचं होतं. आणि ती म्हणते की आज असं, आणि आता ती सगळे म्हणते गप्प बसते. आणि तिला हे सगळं हवं हवं वाटतंय असं पुढे म्हणायचं असतं, पण ती पुढे बोलताना पुढे एकदम स्वतःला थांबवते. आणि इथे एपिसोड पण संपवतो. पण त्याआधी त्या काउन्सिलर म्हणतात, आणि तुम्हाला आता हे लग्न हवं हवंसं वाटतंय ना काव्या देशमुख, बोला ना बोला. पण इथे काव्या काहीच बोलत नाही. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. पण मालिका एवढी जबरदस्त आहे तर त्याचा प्रोमो तर बघूनच जावा. आणि प्रोमो मध्ये दाखवलंय, आणि काव्याला त्या काउन्सिलर म्हणत असतात की तुम्हाला घटस्फोट नको आहेत ना काव्या, खरं खरं सांगा मला, तुम्हाला हे लग्न हवंय ना, तुम्हाला पार देशमुखांसोबत राहायचं आहेत ना. आणि एवढं विचारून सुद्धा त्या काव्या त्या काउन्सिलरला काहीच उत्तर देत नाही. आणि मग त्या काउन्सिलर म्हणतात ठीक आहे, तुम्हाला जर घटस्फोट हवा असेल तर तो मिळून जाईल. आणि या काउन्सिलर म्हणतात की तुमचा घटस्फोट झाला की मी लगेचच्या लगेच पार देशमुखांचं लग्न माझ्या भाची सोबत लावणार आहे.